आज गावातील सर्व गोप नंदाच्या वाड्याकडे येत होते. नंदराजही बाहेर बसले होते आणि येणाऱ्या प्रत्येक गोपाचे स्वागत करत होते. श्रीकृष्ण नंदाच्या म्हणजे आपल्या बाबांच्या मांडीवर बसला होता आणि सगळेजण इतके उत्साहात होते आणि ते सगळेजण नंद बाबांशी चर्चा करत होते. त्यांची सगळ्यांची चर्चा ऐकून कृष्णाने नंदराजांना म्हणजे वडिलांना विचारले, बाबा हे काय चाललं आहे नक्की? हे एवढे सगळे उत्साहात आहेत, हे कशाची तयारी करतायत? तेव्हा नंद बाबा म्हणाले, अरे उद्या आपल्या इथे इंद्रमखाची तयारी सुरू आहे. उद्या आपल्याकडे इंद्रमख करायचं आहे. सर्व गावकरी एकत्र येऊन या उत्सवाची तयारी करतायत. त्यांनी विचारले, म्हणजे काय करतायत? अरे तुला सांगितलं ना की उद्या इंद्रमुख आहे. तुला माहिती आहे ना की देवराज इंद्र ही पर्जन्याची देवता आहे. मेघ हे त्यांचे स्वतःचे स्वरूप आहे आणि पाणी म्हणजे जीवन आणि त्या या जीवनाचा म्हणजेच पाण्याचा म्हणजेच पावसाच्या रूपाने ते पाण्याचा वर्षाव करतात. म्हणून त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उत्सव दरवर्षी करतो. आता कृष्ण किती लहान होता, पण त्याचे प्रश्न किंवा शंका त्या काही संपायच्या नाहीत आणि त्यांनी अगदी निरागस चेहरा करून विचारलं, पण बाबा आपण तर वैश्य आहोत. गोधन हे आपलेच धन आहे. गोरक्षण, शेती, व्यापार यासारखे आपण उद्योग करतो आणि या गायींना चरण्यासाठी आपण तर डोंगरावर घेऊन जातो. आपल्याला पाऊस मिळतो तो याच डोंगरामुळे. हे डोंगरच मेघ अडवतात म्हणजे ढग अडवतात आणि त्यामुळेच पाऊस पडतो. तेव्हा खरा पर्जन्यदाता असेल कोणी असेल तर हा गोवर्धन पर्वतच आहे, कारण हा आपले रक्षण करतो. तसेच आपल्याला म्हणजेच गोधनाला अन्नही पुरवतो. कृष्ण म्हणाला. आता कृष्णाने अशा तऱ्हेने पटवापटवी सुरू केली आणि सगळ्या अगदी जे ज्येष्ठ गोप होते ते सुद्धा या कृष्णाकडे बघत बसले आणि कृष्णाचे सगळेच बोलणे एकदम तर्कशुद्ध होते. मग त्यांनी विचारले, पण मग काय करायचं काय त्याचं? तर तो म्हणाला की अहो इंद्राच्या ऐवजी आपण गोवर्धनाची पूजा केली पाहिजे किंवा तिथं जाऊन आपण काय जो तुमचा मख आहे तो करायला पाहिजे. झाले एवढ्याशा कृष्णाचे बोलणे त्या सगळ्या गोकुळवासियांना पटले आणि मग उद्या गोवर्धन पूजा करण्याचे ठरले. हा गोवर्धन आपण दिलेला नैवेद्य ग्रहण करेल असा विश्वास सुद्धा कृष्णाने त्या सर्व गोकुळवासियांना दिला. झाले दुसऱ्या दिवशी इंद्रमखाची जी काही सामुग्री होती ती सगळी एकत्र केली आणि वृंदावनातील गोकुळवासी अनुष्ठान यज्ञास्तव गोवर्धनाच्या पायथ्याशी जमले. विविध प्रकारची पक्वाने, फळे, फुले, पत्री, पंचामृत सर्व पूजा विधी यज्ञ सुरू झाला. सर्वांनी मनापासून गोवर्धनाची पूजा केली आणि ही पूजा सांगण्याचे काम सुद्धा ह्या कृष्णानेच केले बर का, कशी पूजा करायची. कारण ही पहिल्यांदीच पूजा होत होती. लोकांना तोही प्रश्न पडला होता की अरे ह्या गोवर्धनाची पूजा कशी करायची, आम्हाला माहित नाही. कृष्ण म्हणला, मला माहिती आहे ना, मी सांगतो तुम्हाला, मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही सगळं करा. झाले कृष्णाने सगळ्यांना पूजा सांगितली आणि मग कृष्णाने आपल्या लीलेला आरंभ केला. गोवर्धन विशाल मुखाने नैवेद्य भक्षण करू लागला. सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी ते पाहिले. गोपसखे तर आनंदाने टाळ्या पिटून उड्या मारू लागले. गोवर्धन पायथ्याशी अगदी आनंदोत्सव सुरू झाला. आता इंद्र खरं तर त्याच्या त्या पूजेची आणि सगळ्याची वाट बघत होता, पण आज त्यांनी हे काहीतरी भलतच पाहिले. त्याला फार राग आला आणि ते म्हणाले की आजवरची प्रथा मोडून हा कृष्ण स्वतःला काय शहाणा समजतो का, एवढासा आहे आणि त्यांनी आज माझ्याऐवजी ह्या गोवर्धनाची पूजा केली. त्याला खरं तर खूप राग आला आणि त्याचा अपमानही झाला. त्याच्या अंतरात मत्सर निर्माण झाला आणि मग असं म्हणतात ना की क्रोधाने बुद्धी म्हणजे विवेक बुद्धीच नष्ट होते.
अविचाराने इंद्राने वरुणाला त्याचा खजिना रिता करण्याची आज्ञा केली आणि तो म्हणाला, आता बघतोच मी काय करतो ते, आणि माझ्या ह्या सगळ्या लीलेत हा कृष्ण काय करतो बघूच आता. झाले काही क्षणात काळे कुट्ट मेघ जमले, विजा कडाडू लागल्या, मुसळधार पाऊस पडायला लागला. प्रचंड वारा, पावसाचे प्रचंड लोट, पावसाच्या पाण्याचे प्रचंड लोट वाहू लागले. सर्व गोकुळवासी, वृंदावन, यमुना परिसर अगदी अगदी जलमय होऊन गेला. हाहाकार माजला. पशु पक्षी पाण्यात वाहू लागले. कृष्णाने ओळखले की हे इंद्राचेच काम आहे. आता मात्र काय करायचं हा प्रश्न पडला आणि सारेच कृष्णाकडे बघत होते. कृष्णाने सगळ्यांना दिलासा दिला. तो म्हणाला, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळ्यांनी डोळे मिटा, स्वस्थ राहा आणि गोवर्धनाची मनापासून प्रार्थना करा. मग कृष्णाने योगमायेने या संकटाचा प्रतिकार करण्याचा संकल्प केला. त्याचबरोबर देवांच्या ऐश्वर्याचे गर्व हरण करायचे ठरविले. सर्वांनी डोळे मिटताच कृष्णाने सहजच एका हाताने गोवर्धन पर्वत उचलून आपल्या हातावर तोलला. असं सांगतात की त्यांनी एका करांगळीवर तो गोवर्धन पर्वत तोलून धरला होता. गोवर्धन पायथ्याची जणू काही एक खूप मोठी छत्री झाली. कृष्णाने सर्वांना या छत्रीत म्हणजे या छायेत येण्यास सांगितले. प्रचंड पर्जन्य वर्षा, जलमय सृष्टी, पण गोकुळवासीय मात्र या छत्रीत या छायेत अगदी सुरक्षित होते. त्यांच्या सख्यांनी मग त्या गोवर्धन पर्वताला काठ्या लावल्या. काळजी करू नका, हा पर्वत खाली पडणार नाही. आता खरं तर सर्वांना खूप भूक लागली होती आणि तहानही लागली होती. कृष्णाने सर्वांची जेवणाची, पाणी पिण्याची आणि अगदी निवासाची सुद्धा अगदी सर्व व्यवस्था चोखपणे केली. 7 दिवस पावसाचा मारा चालू होता. शेवटी काय झाले की वरुणाचा तो जो काही पावसाचा साठा होता तो संपून गेला. मेघातील जल संपले. आता ते काळे कुट्ट ढग सगळे पांढरे शुभ्र दिसू लागले. सूर्यदर्शन झाले. 7 दिवस कृष्ण कृपेने गोकुळवासी सुरक्षित राहिले होते. देवांनी आता कृष्णावर पुष्पवृष्टी सुरू केली. इंद्राच्या आश्चर्याला तर पारावार राहिला नाही. त्याला आपल्या सगळ्या ह्या वागण्याची खर तर लाज वाटू लागली. आणि मग काय, तो कृष्णाला शरण आला. पाऊस थांबला तसे गोप आपले गोधन, स्त्रिया, मुले सगळं घेऊन बाहेर आले. वृंदावनात परत फिरू लागले. नंद यशोदा यांचा ऊर अभिमानाने फिरून आला. कृष्ण बलराम सुद्धा आता व्रजाकडे निघाले होते. मात्र लज्जित झालेल्या इंद्राने गोलोकातून कामधेनू आणली होती. स्वर्गातून गंगा आणली होती. शरणागत इंद्र म्हणाला, प्रभो, आपले स्वरूप खरंच कालातीत, गुणातीत, अगम्य आहे. आपले ऐश्वर्य मी जाणू शकलो नाही. मी आपला थोर अपराध केला आहे. असे म्हणून त्यांनी गंगेच्या धाराने आणि कामधेनूच्या दुधाने कृष्णाला अभिषेक केला. इंद्राने कृष्णाला गोविंद अशी नामाची उपाधी दिली. कृष्णाने इंद्राला बोध केला आणि त्याला सांगितले की हे बघ, हे असं काही तू म्हणजे गर्व वगैरे काही करत जाऊ नकोस. अशी ही भगवंताची अगम्य लीला आहे. शुकदेव परीक्षिती राजाला सांगतात की अरे, हे गोवर्धन पूजन म्हणजे काय ते मी तुला सांगतो. बघ, गो म्हणजे इंद्रिय वर्धन, म्हणजेच इंद्रिय वाढवणे नाही तर ती ऊर्ध्व गतीला नेणे. सामान्यतः इंद्रिये विषयाभिमुख असतात. ती आवरून अंतर्मुख करून स्वरूपात स्थिर राहणे म्हणजेच गोवर्धन होय. गोवर्धन पर्वत पूजन म्हणजेच जडातच मांगल्य पाहणे, त्यात भगवंत पाहणे. निसर्ग ही ईश सृष्टी आहे. ती ईश सृष्टी हीच ईश्वराची लीला आहे. यातही तत्वदर्शन घ्यायला पाहिजे. तेच खरे गोवर्धन पूजन आहे. गो म्हणजे भक्ती आणि ज्ञान. भक्ती आणि ज्ञान या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. यांचे वर्धन करणारी लीला ती गोवर्धन लीला होय. ईश सृष्टी जड, पण तीच चेतन सृष्टीला अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या गोष्टी पुरवते.
त्याशिवाय जीवाला जगणे कठीण आहे, हे दाखवून देणारी ही गोवर्धन लीला आहे.